सप्टेंबरचे 1500 रुपये देणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ता झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपयांचे वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आली आहे। तुम्ही जर सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी येणार असं आतुरतेने जर वाट बघत असाल तर या 8 जिल्ह्यातील 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळणार नसल्याचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळ्यात मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। जरी तुम्ही ई-केवायसी केलेले असेल अथवा ई-केवायसी केलेले नसेल तरी सुद्धा या ठिकाणी 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना या योजनेमधून बाहेर काढण्यात आल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाची माहिती पत्रकारांना बोलताना आत्ताच 5 मिनिटांपूर्वी दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळतील याची आतुरतेने जर वाट बघत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी 8 जिल्ह्यामध्ये अशा लाडक्या बहिणी आता त्या ठिकाणी चौकशीच्या दरम्यान सापडल्या ज्या निकषात त्या ठिकाणी बसत नव्हत्या। अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी 14 हप्ते आतापर्यंत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती त्यांनी घेतले होते। सरकारने जेव्हा ई-केवायसी करायला सांगितली तेव्हा या सर्व बहिणी आता सापडल्या आहेत। त्यामध्ये अशा लाडक्या बहिणी आढळलेत ज्यांनी निकषात बसताना सुद्धा बघा निकषात आधी अजिबात बसत नव्हत्या तरी सुद्धा 14 हप्ते त्यांच्या बँकेच्या खात्यावरती त्यांनी आतापर्यंत घेतलेले आहेत। सर्वात जास्त लाडक्या बहिणी आता 36 जिल्ह्यापैकी या 8 जिल्ह्यामध्ये सापडल्याने या 8 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा लाभ या ठिकाणी बंद करण्याचा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय। यांना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपयांचा लाभ अजिबात मिळणार नाही। तुम्ही या 1500 रुपयांची सप्टेंबरच्या त्या ठिकाणी वाट बघू नका असं एकनाथ शिंदे साहेबांनी या 8 जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणींना सांगून टाकलं आहे। त्यामुळे कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये आता हा लाभ त्या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय नक्की तुम्ही आता बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात मोठा धक्का देणारा त्या ठिकाणी निर्णय आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी घेण्यात आलाय। कोणत्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींचा लाभ या ठिकाणी आता बंद करण्यात त्या ठिकाणी आलाय तुम्ही नक्की बघायचं आहे। कारण तुम्ही आतुरतेने आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये नेमकं किती तारखेला येणार कधी मिळणार याची आतुरतेने तुम्ही वाट बघत असता, परंतु या ठिकाणी 8 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना तुम्ही आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये येण्याची वाट बघू नका असं सरकारच्या माध्यमातून तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आले। यामध्ये सगळ्यात जास्त लाडक्या बहिणींचा अपात्र होणार आहे ती म्हणजे ज्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्या घरातील आता जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आल्या। सरकारच्या माध्यमातून सरसकट चौकशी आता या 8 जिल्ह्यामध्ये केलेली आहे। त्यामध्ये तुम्ही जरी ई-केवायसी केली जरी असेल तरी सुद्धा तुम्ही आता अपात्र या ठिकाणी होणार आहे। जरी तुम्ही ई-केवायसी केलेली नसेल तरी सुद्धा तुम्हाला अपात्र या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता सगळ्यात जास्त ज्या लाडक्या बहिणींचा प्रकार आहे तर तो ज्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्या सर्वात जास्त लाडक्या बहिणी सापडल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळालंय। फक्त याच पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक महिलांना सरकारच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे। बाकीच्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळणार नाहीत। तुम्ही अजिबात वाट बघू नका असं एकनाथ शिंदेंच्या साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आले। बघा यामध्ये 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना स्पष्टपणे सांगण्यात आले की 8 जिल्हे सुद्धा सांगण्यात आले या 8 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना 1 रुपया सुद्धा देऊ नका असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यामुळे आता सर्वात पहिला लाडक्या बहिणींचा प्रकार कोणता आहे आणि कोणत्या 8 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना अपात्र या ठिकाणी करण्यात येणार आहे तुम्ही लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहायचं आहे। लाडक्या बहिणींनो, आता सरकारच्या माध्यमातून पहिला लाडक्या बहिणींचा प्रकार या ठिकाणी आता लाखो लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत। ते म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असून सुद्धा तुम्ही आता त्या ठिकाणी अपात्र होणार आहे। कशा प्रकारे अपात्र होणार आहे आणि कोणत्या 8 जिल्ह्यामधील महिला अपात्र होणार आहेत तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा तुम्हाला आठवतंय का बघा, जर तुम्ही पिवळे व केशरी रेशन कार्डाचं झेरॉक्स लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळी तुम्ही आता अर्ज भरला होता त्यावेळी अर्जाला तुम्ही पिवळे किंवा केशरी हे रेशन कार्ड त्या ठिकाणी तुम्ही जोडले का बघा, तुम्ही सगळ्यांनी आठवायचं आहे। नक्कीच जोडलेलं असेल कारण सरकारने सांगितलं होतं फक्त पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक महिलांनाच आता हा लाभ त्या ठिकाणी देण्यात येईल। त्यामुळे तुम्ही सुद्धा पिवळे व केशरी रेशन कार्डाचं झेरॉक्स त्या ठिकाणी नक्की दिलेलं असणार। यामध्ये आता ई-केवायसी करताना सरकारला असं आढळून आलंय की अनेक महिलांनी चुकीच्या मार्गाने
पिवळे व केशरी रेशन कार्डाचं झेरॉक्स काढलं होतं। त्यांनी आतापर्यंत 14 हप्ते आपल्या बँकेच्या खात्यावरती घेतलेले आहेत आणि 15व्या हप्त्याची म्हणजे सप्टेंबरच्या हप्त्याची ते वाट बघत आहेत। तर त्या महिला कोण आहेत बघा, या ठिकाणी सांगण्यात आले काही महिलांचं आधी पांढरं रेशन कार्ड होतं, म्हणजेच त्या महिला श्रीमंत महिला या ठिकाणी होत्या, परंतु पांढरं रेशन कार्ड लाडकी बहीण योजनेला चालत नाही म्हणून अनेक महिलांनी चुकीच्या मार्गाने आतून थोडेफार पैसे देऊन पिवळं व केशरी रेशन कार्ड काढलं। परंतु हे त्या ठिकाणी ई-केवायसी आता जी करायला सांगितल्या त्यामध्ये आता अशा महिला त्या ठिकाणी सापडल्या आहेत, आढळून आले आहेत की त्यांनी आधी त्या ठिकाणी पांढरं रेशन कार्ड असताना सुद्धा त्यांनी चुकीच्या मार्गाने पिवळं व केशरी रेशन कार्ड काढलं होतं। त्यांचा लाभ तातडीने बंद करण्याच्या सूचना आता महिला व बालविकास खात्याने या ठिकाणी दिला आहे। आता हा झाला पहिला प्रकार लाडक्या बहिणींनो, तुम्ही हे कधीच विसरू नका की आपल्याला अजून 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अपात्र केल्याचं या ठिकाणी पाहायचं आहे, ज्यामध्ये कदाचित तुमचा सुद्धा नंबर लागू शकतो। त्यामुळे कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 8 जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार आहे हे तुम्ही आता या ठिकाणी पाहायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून 8 जिल्ह्यामधील सरसकट लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार आहे, कारण याच 8 जिल्ह्यामध्ये 14,000 पुरुषांनी लाभ घेतल्याचं सरकारला ई-केवायसी करताना आता आढळून आलं आहे। त्यांना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळणार नाहीत, तुम्ही वाट बघू नका असं सांगण्यात आलंय। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा लाडक्या बहिणीचा प्रकार आहे, जो कोणता आहे तर बघा या ठिकाणी सांगण्यात आले तो म्हणजे सरकारला आता चौकशीच्या दरम्यान ई-केवायसी करताना असं आढळून आलं आहे की लाडक्या बहिणी सरकारला फसवू लागल्या आहेत, कारण अनेक लाडक्या बहिणींनी काय केले, त्यांचं आधार कार्ड जे आहे तर ते चुकीच्या पद्धतीने काढलं आहे। लाडक्या बहिणींनी त्यांच्या आधार कार्डवरचा पत्ता जो आहे तर तो पूर्णपणे चुकीचा दिलाय। ज्यावेळी महिला व बालविकास खात्याच्या आदेशाने अंगणवाडी सेविका महिलांच्या घराच्या तपासणीसाठी आता गेल्या होत्या, त्यावेळी त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका ज्यावेळी लाडक्या बहिणींच्या आता आधार कार्डवरील पत्त्यावर त्यांनी आता त्या ठिकाणी महिलांच्या घरामध्ये प्रवेश केला, त्यावेळी आधार कार्डच्या पत्त्यावर महिला त्या ठिकाणी अजिबात नव्हत्या। लाडक्या बहिणींनी आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दिला आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे 2 नंबरचा लाडक्या बहिणींचा प्रकार आहे, यामध्ये तुम्ही आता अपात्र या ठिकाणी ठरू शकता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले की तुम्ही पटकन तुमच्या आधार कार्डवरील पत्ता तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा आहे का तुम्ही चेक करायचा आहे। त्यानंतर आता 3 नंबरचा लाडक्या बहिणींचा प्रकार आहे, कोणता आहे ते आपण लगेच पाहू, परंतु तुम्ही हे विसरू नका की 8 जिल्हे सांगणार आहे, त्या 8 जिल्ह्यामध्ये सरसकट सर्व लाडक्या बहिणींचा लाभ आता सप्टेंबरचा बंद करण्यात आलाय। त्यांना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळणार नाहीत, त्यांना वाट बघू नका असं सांगण्यात आलंय। मग ते 8 जिल्हे कोणते आहेत ते तुम्हाला 2 मिनिटे तो लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचा जिल्हा सुद्धा या 8 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नक्की असू शकतो, त्यामुळे इथून पुढे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी 8 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर असेल तर तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता त्या ठिकाणी कसा मिळवायचा हे सुद्धा आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले। आता बघा या ठिकाणी 3 नंबरचा लाडक्या बहिणींचा प्रकार येतोय, तो म्हणजे आता शेती तुमच्या घरामध्ये असेल तर त्या सरकारच्या माध्यमातून आता लिमिट लावण्यात आलंय। आता किती जमीन असल्यावर त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सप्टेंबरचे 1500 रुपये मिळणार हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली शेतीबद्दल लावण्यात आल्या। त्यामुळे जर तुमची इतकी जास्त जमीन त्या ठिकाणी असेल तर सरकार तुमचा लाभ आता सप्टेंबरचा त्या ठिकाणी 1500 रुपयांचा देणार नाही। मग आता किती एकर जमीन असल्यावर सप्टेंबरचे 1500 रुपये मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणी यामधून अपात्र होणार ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। जर करता तुमची जर जमीन सरकारने लावलेल्या या नियमापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळणार नाहीत। मग आता तुमची जमीन नेमकं किती एकर तुमच्या कुटुंबामध्ये असायला पाहिजे, सरकारने याबद्दल आज मंत्रिमंडळामध्ये काय निर्णय घेतलाय हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे। परंतु त्यानंतर जो 4 नंबरचा लाडक्या बहिणीचा प्रकार यामध्ये सांगितलाय तो म्हणजे यामध्ये अशा लाडक्या बहिणी आता सापडलेत, त्यांनी त्यांच्या घरातील 2 जणी सोडून 4 जण 5 जण त्यांच्या एकाच घरामध्ये रेशन कार्डवर जे नाव आहेत तर त्या नावावरील 4 जण 5 जण लाभ घेतला असल्याचं आता ई-केवायसी करताना सरकारच्या माध्यमातून आता उघडकीस आलं आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता त्यांच्या घरातील सर्वांचा लाभ सरसकट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। आता बघा तुम्हाला आठवतंय का बघा, सरकारने सांगितलं होतं की आता 1 वर्ष पूर्ण झाल्या म्हणजेच त्या ठिकाणी जून जुलैच्या दरम्यान लाडकी बहीण योजना काढली होती,
परंतु आता 1 वर्ष बरोबर 2025 मध्ये जून जुलैला पूर्ण झालं, ज्यावेळी लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी हप्ता दिला होता, म्हणजे त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही घरातील फक्त आता दोघी जणीच हप्ता घेऊ शकता, परंतु लाडक्या बहिणींनी अजिबात ऐकलं नाही. त्यांनी घरातील 3 जण 4 जण लाभ घेतले असल्याचं सरकारच्या माध्यमातून उघडकीस आले. त्यामुळे या 8 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना सरसकट त्या ठिकाणी आता अपात्र करण्याचं ठरवलं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, कोणत्या 8 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं ठरवलंय हे तुम्हाला या ठिकाणी लगेच सांगणार आहे. 8 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमचा जर जिल्हा या 8 जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला पुढील 5 वर्षापर्यंत लाभ मिळणार नाही. मग या 8 जिल्ह्यामध्ये चुकून जर तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला पुढील लाभ कसा मिळवायचा हे व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहे. कारण 8 जिल्ह्यामध्ये कठोर चौकशी सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आणि 8 जिल्हे अपात्र यादीमध्ये टाकण्यात आले आहेत. त्यामुळे 8 जिल्हे कोणते आहेत हे तुम्हाला समजणारच आहे. परंतु त्याआधी शेवटचा 5 नंबरचा लाडक्या बहिणीचा प्रकार आहे, जो यामध्ये लाखो लाडक्या बहिणी आता या ठिकाणी अपात्र करण्याचं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता ठरवलेलं आहे. सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये त्यांना देऊ नका असं या ठिकाणी सांगितलंय. तर त्या लाडक्या बहिणीचा प्रकार नेमका कोणता आहे बघा, या ठिकाणी स्पष्टपणे लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगण्यात आले. तो म्हणजे प्रकार आहे लाडक्या बहिणींचा ज्यांच्या घरामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये येतात आणि लाडकी बहीण योजनेचे पण त्या ठिकाणी 1500 रुपये येतात. अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा राज्य सरकारचे दोन्ही योजनेचे लाभ भेटतात. त्यांना स्पष्टपणे सरकारने सांगितलं होतं तुम्ही एक तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या किंवा एक तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्या. जर तुम्ही दोन्ही पण योजनांचे लाभ राज्य सरकारच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी जर घेत असाल तर शेतकऱ्यांचा पण लाभ बंद होईल आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ या ठिकाणी बंद होईल. त्यामुळे अजून पण वेळ गेलेली नाही. तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्या असं या ठिकाणी सांगण्यात आलंय. आता बघा तुम्हाला सांगत आहे नेमकं किती एकर शेती असल्यावर तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हा लाभ मिळणार आहे. आता जास्त शेती असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. नेमकं किती शेती एकर असल्यावर तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे ते बघा. आता बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले शेती किती असल्यावर तुम्हाला सप्टेंबरचे 1500 रुपये मिळणार आहेत. नेमकं किती जमीन असल्यावर तुमच्या नावावर तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. परंतु त्याआधी आपण कोणते 8 जिल्हे आहेत ते 8 जिल्ह्यामध्ये चौकशीच्या दरम्यान सरकारला असं आढळून आले की यामध्ये पुरुष पण लाडक्या बहिणीचा लाभ घेऊ लागलेत. त्यामुळे यामध्ये हप्ता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून बंद करण्याचा निर्णय घेतलाय. मग ते 8 जिल्हे कोणते आहेत ओळीने तुम्हाला सांगायला सुरुवात करत आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा सुद्धा यामध्ये असू शकतो. तर यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे. यामध्ये पहिला जिल्हा आता सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ जिल्हा. आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांना या योजनेतून आता बाद करण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवलंय. त्यांना बाहेर काढण्यात येणार आहे. परंतु कोणत्या महिलांना बाहेर काढण्यात येणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी पुढे आता समजणार आहे. आणि यवतमाळ जिल्ह्यात तुम्ही जर राहत असाल तर तुम्हाला अपात्र यादीतून पात्र यादीमध्ये येण्यासाठी नेमकं काय प्रोसेस आहे, कोणता विनंती अर्ज तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सोलापूर जिल्हा. आता सोलापूर जिल्ह्यामध्ये जर लाडक्या बहिणींनो तुम्ही राहत असाल तर या ठिकाणी जवळपास 2 लाखांच्या वरती लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं या ठिकाणी सरकारने ठरवलंय. तुम्ही जर या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर नेमकं तुम्हाला पात्र कसं व्हायचं हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले. आता तुम्हाला 3 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगत आहे जो जिल्हा अपात्र करण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवण्यात आले. आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी 3 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे धुळे जिल्हा. आता धुळे जिल्ह्यातून तुम्ही जर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी धक्का देणारी लाडक्या बहिणी योजनेसंदर्भातील बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल. मग आता तुम्हाला अपात्र त्या ठिकाणी कोणाकोणाला करणार आहेत, मग कोणत्या प्रकारच्या बहिणींना अपात्र करणार आहे. आता या अपात्र यादीतून पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे आता येणार नाहीत. मग हे पैसे येण्यासाठी कोणता विनंती अर्ज तुम्हाला करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे सांगणार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून 5 जिल्हे बाकी आहेत. या 5 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा लाडक्या बहिणींनो असू शकतो. त्यामुळे इथून पुढे लक्षपूर्वक बघायचं आहे. तसेच तुम्हाला महत्त्वाची सूचना या ठिकाणी सरकारने दिल्या.
ती म्हणजे आता किती जमीन तुमच्या घरामध्ये कुटुंबाच्या नावावर असेल तर सप्टेंबरचे 1500 रुपये देणार, आणि जास्त जमीन असेल तर तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता हा हप्ता देणार नाहीत। यापेक्षा जास्त जर जमीन तुमची असेल तर सरकार तुम्हाला 1500 रुपयांचा सप्टेंबरचा हप्ता देणार नाही, वाट बघू नका असं सांगण्यात आले। मग ती जमीन किती एकर असायला पाहिजे हे तुम्हाला लगेचच या ठिकाणी आता सांगणार आहे, परंतु त्याआधी 4 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय जो अपात्र यादीमध्ये टाकण्यात आलाय, तो म्हणजे बीड जिल्हा। त्यानंतर 5 नंबरचा जिल्हा आहे जालना जिल्हा, 6 नंबरचा जिल्हा आहे नांदेड, 7 नंबरचा जिल्हा आहे लातूर, 8 नंबरचा जिल्हा आहे तर त्या जिल्ह्याचं नाव आहे पालघर। आता बघा या जिल्ह्यामध्ये पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी जास्त घेतल्याचं आढळलंय, त्यामुळे या बहिणींची चौकशी करण्यात येणार आहे। सर्वच बहिणींना अपात्र करण्यात येणार नाही, परंतु चौकशी करून आता तुम्हाला जे निकष सांगितलेत या निकषामध्ये जर तुम्ही बसला नाही तर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सरसकट तुम्हाला अपात्र या ठिकाणी करण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती एकर जमीन असल्यावर तुम्हाला अपात्र करण्यात येईल। बघा सरकारच्या माध्यमातून किती एकर शेती असल्यावर अपात्र करण्यात येणार आहे यावर सरकारने अजून GR काढला नाही, कारण सरकारच्या मंत्रिमंडळात बैठक सुरू होती की लाडक्या बहिणींच्या नावावर त्यांच्या कुटुंबामध्ये जास्त जमीन असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही, यावर सरकारचा विचार सुरू आहे। परंतु पुढील येणाऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त जमीन असणाऱ्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार आहे। ही त्या ठिकाणी आता नवीन त्या ठिकाणी निकष लावण्यात येईल। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुम्हाला अशीच योजना पुढील 5 वर्षापर्यंत चालू ठेवण्यासाठी तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडिया त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस या बँकामध्ये तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।